आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये दबंग विद्यार्थिनी आणि इतर विद्यार्थ्यांनी मारहाण केली आहे. यामध्ये अंगावरती वळ उमटेपर्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष बाब म्हणजे संबंधित वर्गावरती शिक्षकाच्या समोर मारहाण होऊनही त्यांनी कोणताच हस्तक्षेप केला नाहीये. ही गंभीर बाब पुढे आली आहे. अशा बेजबाबदार वागण्यामुळे शिक्षकांना कोणीच जुमानत नसल्यानं यापूर्वी देखील अनेक वेळा असा प्रकार या ठिकाणी घडला आहे अशी माहिती मिळते. संबंधित विद्यार्थ्यांची दहशत निर्माण झाल्यानं विद्यार्थी घरी पालकांना सांगत नसल्यानं दबंग विद्यार्थ्यांचे फावलं आहे. ही बाब नित्याची झाली आहे आणि अत्यंत गंभीर आहे. सदर शाळेचा कारभार सध्या सहशिक्षक चालवत आहेत. महिला मुख्याध्यापक आधाराचं कारण देत घरी आहेत. उपमुख्याध्यापक देखील घरामधील विवाह सोहळ्यासाठी रजेवरती आहेत. शिक्षकावरती अंकुश आहे की नाही हाच प्रश्न उपस्थित केला जातोय. तर सहशिक्षकांच्या समोर हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकासह संबंधित मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांचे देखील जबाबदारी निश्चित करून सखोल चौकशी करून शाळेचे वास्तव समोर यावं अशी पालकांची मागणी आहे. तर केंद्र प्रमुख यांनी शिरूर गट शिक्षण अधिकारी यांनी घटनेची गंभीर दखल घेत शिक्षकाची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं म्हटलंय. असं असलं तरी वळ उमटेपर्यंत मारहाण झाली आहे. त्यामुळे प्रचंड मानसिक भीतीच्या दडपणाखाली मुलं आहेत. त्यामुळे त्यांची भीती कोण कमी करणार हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. यापूर्वी मारहाण होत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनाकडे दाद मागण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. प्रशासनानं याकडे दुर्लक्ष करत समजूत काढून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तर स्थानिक नेते आणि ग्रामस्थ यांनी हे प्रकरण गावाच्या बाहेर न जाण्यासाठी खबरदारी घेतली आहे. पण मुळात हा प्रकार निंदनीय आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्य बिघडून जाईल असं आहे. यावेळी स्थानिक ग्रामस्थ तथाकथित गाव पुढारी एकमेकांना पाठीशी घालतायत. पुढच्या पिढीच्या नुकसानीची कोणालाही चिंता नाहीये ही वस्तुस्थिती आहे. यामधील धक्कादायक गोष्ट म्हणजे शाळेमध्ये तपासणी केली असता वर्गात शीतपेय, एनर्जी ड्रिंक, तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले आहेत. तर शाळेच्या बाहेर नशीली कोल्ड्रिंक्सची विक्री केली जाते अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्याकडे पोलीस प्रशासन कानाडोळा करत आहे असा आरोप केला जातोय. तर या प्रकरणी संबंधित शिक्षकांना देखील जबाबदार धरत त्यांच्यावरती बाल लैंगिक अधिनियम 2015 कलम 75 अंतर्गत भारतीय न्याय संहिता गुन्हे दाखल करण्यात यावा. सदर शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक यांच्या रजेच्या परिस्थितीजन्य कारणांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर.